हे 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे तो लोहगड गेल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक एडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आलं होता 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये। त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मयताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या त्या एक सस्पिशन निर्माण झाला। त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की हा ॲक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकारसुद्धा झाले होते आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरीसुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली असा हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसात आत जे केला त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जे टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे। यामध्ये पुणे रूरलचे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला। या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे। त्या दोघांचे काही मागच्या काही दिवसापासून भांडण सुरू होते, नेमकं काय लग्न ठरवल्यानंतर ते एकत्र आले, त्यांनी कट रचला कसा, आधीच ठरवलं होता की अशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर तिथे तिघजण भेटले, त्यात वाद झाला, ढकललं आधी मारलं, नेमकं काय घडलं? नाही, त्यात जसा मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती। ह्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्नसुद्धा ठरलेला होता, तारीख नक्की नव्हती परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलगीला, म्हणून त्यांनी हा जो दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याचे बरोबर मिळून हा कट रचला आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले होते। सर, त्याच्यामध्ये हा मुलगा पडल्यानंतर तक्रार म्हणजे पोलिसांना कळवलं कोणी आणि एकंदर प्रकार सगळं जोडला कसा, ओपन कसं झालं सगळं? यामध्ये सर्वप्रथम ही जी माहिती आहे त्या
ती जी सिया गोयल आहे ती मुलगी, त्यांनीही सर्वप्रथम ते आरडाओरडा केला. त्यावेळी जे लोहगड किल्ल्याची सिक्युरिटी आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला. त्यांनीही सुद्धा स्वतःहून ह्या जे मयत केतन अग्रवाल आहे त्याची फॅमिलीला फोनवर इन्फॉर्म केला. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी गेले आणि पुढील प्रोसेस PM झाल्यानंतर बॉडी हँडओव्हर करण्यात आली आणि मग AD दाखल झाल्यानंतर जाब ज्यावेळी सुरू झाले त्याच्यानंतर त्याचे नातेवाईकाकडून काही गोष्टी ज्या आम्हाला समजल्या की जसा की मागचे काही दिवसामध्ये त्याचे काही भांडण सुरू होते. 1-2 इन्सिडेंट जे त्यांनी आम्हाला रिपोर्ट केले त्यातून सस्पिशियस वाटल्याने आम्ही आमचे गोपनीय यंत्रणामधून काही माहिती काढली आणि त्याच्याबरोबर जे तांत्रिक पुरावे होते काही ते तांत्रिक पुरावे आमचे समोर आले, ज्यामध्ये आम्हाला जो थर्ड पर्सन ह्या गुन्ह्यात आहे ज्यांनी सिया गोयल बरोबर हे जे चेतन चौधरी आहे तो काही ठिकाणी आम्हाला दिसला, त्याची प्रेझेन्स त्या ठिकाणी आम्हाला दिसली होती लोहगड किल्ल्यावर. म्हणून सविस्तर तपास करण्यात आला आणि ही गोष्टी आमच्या समोर आली. चौधरी काय करतो आणि जे रिया काय करतो आणि त्यांची दोघांची नेमकी ओळख कशी झाली? नाही, हे तिघे फॅमिलीज बिझनेस करताय मार्केट यार्डमध्ये. तिघे बिझनेस फॅमिलीज आहात. सिया गोयलचा सुद्धा स्वतःचा त्यांनी काही महिन्यापासून बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता आणि तो जो चेतन चौधरी आहे त्याची सुद्धा जे बिझनेस एस्टॅब्लिशमेंट आहे तो मार्केट यार्डमध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्याचासुद्धा होलसेल आणि ते ड्रायफ्रूट स्पायसेस वगैरेचं काम आहे. सिया गोयलची सुद्धा फॅमिलीच्या त्या फील्डमध्येच काम आहे आणि नेमकी एका ठिकाणी बिझनेस करत असताना त्यांची आपसात ओळख होती आणि ती ओळख हळूहळू वाढून गेली. जवळपास 8-10 महिने 1 वर्षापासून ते एकामेकाचे जास्त ओळखी त्याची वाढून गेली होती. हे अधिक तपासाचा पार्ट आहे, परंतु असं शक्य आहे की हा त्याची 3री व्हिजिट होती लोहगड किल्ल्याला. मागच्या त्या मुलीने आणि तो जो केतन अग्रवाल आहे ते फियांसी आहे त्याच्याबरोबर ते 3रे त्या लोहगड किल्ल्यावर गेली होती. अगोदरसुद्धा 2दा ती तिकडे जाऊन आलेली आहे. त्या ठिकाणी हे 18 तारखेची घटना आहे. 14 तारखेला सुद्धा ते त्या किल्ल्यावर गेले होते आणि त्यावेळी त्यांनी नेमका असे प्रकारचा कट जे होता त्याचे डोक्यात हो किंवा कसे ते अधिक तपासाचा विषय आहे. त्याबाबत आमचा तपास सध्या चालू आहे. मी सांगितलेलं आहे की त्यांनी हे आम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी हे कट रचला होता. केतनला धक्का कुणी दिला, खाली कुणी पाडले? आता ज्यामध्ये आता शक्यतो दोघे त्या ठिकाणी प्रेझेंट होते. अधिक तपासामध्ये आकडे समोर येईल की एक्झॅक्टली ते मोडस ऑपरंडाई कसा वापरलेला आहे ते आपल्याला सांगण्यात येईल. तो अगोदर येऊन थांबलेला होता तिकडे. हे वर गेले, मग त्याच्यानंतर तो वर गेला. गोयल कुटुंबांना चेतन आणि या सियाचे काही प्रेम संबंध याची माहिती होती? त्याबाबत आता त्याचे जाबजबाब अजून झालेले नाही. त्याचे जाबजबाब झाल्यानंतर आपले समोर येईल की त्यांना कितपर्यंत या गोष्टीबाबत माहिती होती. बहुतेक माहिती असावी त्यांना. आता कितपर्यंत होती की ते दोघे मित्र होते हे तर त्यांना माहीत होता की ते सोशल फ्रेंड म्हणून एकामेकाला भेटत होते त्या भागात की ते तर त्यांच्या समोर माहीतच होता त्यांना. परंतु ते पर्सनली कितपर्यंत एकामेकाशी क्लोज होते ते त्याचे जाबजबाबातून निष्पन्न होईल आपल्याला. आधी 2 वेळा फोर्टवर गेले होते ते फक्त सिया आणि हा चौधरी हे दोघं. हो, त्यावेळी सिया आणि चौधरी ही गेले. सिया आणि चौधरी नाही, सिया आणि केतन अग्रवाल गेले होते. केतन अग्रवाल, हां, केतन अग्रवाल जो मयत आहे ह्या गुन्ह्यात ते आणि त्यांची फॅन्सी सिया गोयल गेले होते. तेव्हा चेतन पण गेलो का? तेव्हा नाही, चौदाला नव्हता. तेव्हा कदाचित काही गोष्टी त्यांच्या ठरलेल्या होत्या
की हे त्यांनी ठरलेलाच होता. किती दिवसापर्यंत तयारी केली होती? म्हणजे काय- किती हे साधारण 18 तारखेला हे घटना घडली आहे. कदाचित 1 आठवड्या अगोदरपासून त्यांचा असा चालू होता किंवा त्याच्या अगोदर सुद्धा काही चर्चा झाली असेल. मारायचंच का ठरवलं घरी सांगून त्याला काय म्हणाली का? आता त्याच्यात अधिक विचारपूस करून आपण त्याचं उत्तर देऊ शकतो, पण कदाचित त्याचं म्हणणं आहे की हे जे लग्न होतं तो फिक्स झालेला होता आणि त्यांना कदाचित ते करायचं नव्हतं, असं त्याचं म्हणणं आहे सध्यापर्यंत जे आपल्या रेकॉर्डवर आलेलं आहे. सर, काही प्रिव्हियस इन्सिडेंट असे घडलेले आहेत, त्याची इन्स्पिरेशन आहे का तिला? ते त्यांना त्या दिशेने आम्ही प्रश्न विचारले नाही, तेव्हापर्यंत त्याचे कमेंट करणे योग्य नाही. सर, चेतन आणि केतनची ओळख होती का? त्याला माहीत होता की असे नावाचे व्यक्ती आहे. आता ते भेटले आहे की नाही नेमका, पण ना माहीत होता की हा एक म्हणजे नोंद कुटुंबांचा मुलीवर आपल्या दबाव होता का, तू याच्याशीच लग्न कर वगैरे असं? असू शकते असं. हिंदी में सवाल है, लोगों के मामले में एग्जैक्टली कौन कौन सी बातें हैं, पुख्ता बातें जो सामने आ रही है? क्योंकि पहले तो ये ऐसा लग रहा था कि कॉन्स्पिरेसी नहीं है, लेकिन अब तो क्लियर हो चुका है कि हत्या का मामला है. जी हाँ, तो कट रचा है और कट रचने के हाँ जी. तो 18 जून 2026 को एक जो वुड बी कपल है जिनकी एंगेजमेंट फरवरी में हुई थी, सिया गोयल और केतन अग्रवाल, ये लोहगढ़ किले पे घूमने के लिए गए थे और वहाँ पे तकरीबन 10:30 पौने 11 के आसपास सिया गोयल ने फ़ोन करके बताया कि वो जो लड़का केतन अग्रवाल है वो फिसल के गिर गया और उसकी लोहगढ़ किले से नीचे गिरा और उसकी मृत्यु हो गई है. तो इसके बाद वहाँ जो सिक्योरिटी गार्ड हैं, पुलिस और इसके जो मैयत है और वो जो लड़की है उसके घर वाले गए. तो पुलिस स्टेशन में उसी दिन एडी दाखिल की गई 36/2026 जो है सेक्शन 194 के अंतर्गत. तो ये केस दाखिल करने के बाद फिर जो आगे तपास किया गया, उस तपास में कुछ बातें हमारे सामने आई. जो इनके रिश्तेदार हैं, जहाँ उनके फ्रेंड सर्कल से कुछ बातें समझी, जिससे हमें संशय निर्माण हुआ कि ये इस तरह की घटना अचानक से होना बहुत ज़्यादा प्रोबेबल नहीं है. खासकर वो लड़का जो है वो ट्रैकिंग करता था, काफ़ी ट्रैकिंग की थी उसने. तो उस हिसाब से फिर आगे और संशय, फिर फैमिली ने इस पे डाउट लिया. फैमिली की तरफ से हमारे तरफ एक तकरार की गई कि इसमें कुछ तो संशयपद जो है दिख रहा है. और फिर हमने अपने जो गोपनीय सूत्र हैं और उसके बिना कुछ साक्षीदार और जो तांत्रिक पुरावे हैं उसमें तपास करने के बाद सामने आया कि ये जो लड़की है सिया गोयल, इसका एक फ्रेंड जो चेतन चौधरी नाम का है, जो इस जहाँ पे ये लड़की, इसकी फैमिली का काम है मार्केट यार्ड में, उनकी भी दुकान उधर ही है. तो इनकी आपस में कुछ 1 साल के आसपास से पहचान थी. तो इन दोनों ने ये प्लान किया और प्लान करने के बाद इस घटना को अंजाम दिया और उस लोहगढ़ किले पे इन्होंने वो केतन अग्रवाल को धक्का दिया और वो नीचे गिरा और उसकी मृत्यु हो गई. और इस केस में जो लोनावाड़ा ग्रामीण पुलिस स्टेशन है उसमें 168/2026 कलम 103 BNS और 61(2) इसके अंतर्गत मर्डर का गुना हमने दाखिल किया है और इन दोनों को ताबे में लिया है और अधिक पूछताछ में इन्होंने कबूली भी दी है और अधिक तपास अभी चालू है. चेतन चौधरी का इस पूरे मामले में क्या ताल्लुक है और सिया की उसके साथ कुछ रिश्ते वगैरह ऐसा सामने आया? ते एकमेकाचे संपर्कात आणि संबंधात होते. हाँ, इन दोनों का आपस में संबंध था जी. क्या ये पहली बार ही हुआ है? इससे पहले इस तरीके का अटेम्प्ट कोई हुआ है? क्योंकि इन्वेस्टिगेशन में ये भी समझ में आ रहा है प्राथमिक तौर पर कि पहले कुछ बाली का प्लान था, फिर उसके पासपोर्ट तोड़ किया और बाद जी. में लोहगढ़ का प्लान हुआ. वो जो इन्फॉर्मेशन आप पूछ रहे हैं इसमें तकरीबन जून के पहले वीक में प्री वेडिंग शूट के लिए ये लोग बाली जाने का प्रोग्राम बनाया था. तो बाली
के लिए यहाँ से मुंबई के लिए निकले थे, लेकिन वहाँ से इनको वापस आना पड़ा क्योंकि एयरपोर्ट पे इनको जाके समझ आया कि जो केतन अग्रवाल है जो इस केस में मैयत है कि उसका पासपोर्ट मिसिंग था। तो उसकी जो स्टोरी ऐसी है कि इस लड़की ने, सिया गोयल ने ही उसका जो पासपोर्ट है वो निकाल लिया था और उसको डिस्प्लेस किया था सो कि ये कतर बाली ना जा पाएँ। तो फिर वापस आने के बाद आगे उन्होंने ये प्लान किया। फिर एक बार 14 तारीख को भी ये केतन अग्रवाल और सिया गोयल दोनों लोहगढ़ किले पे गए थे, लेकिन उस दिन इस तरह की कोई घटना या तो हो नहीं पाई या फिर ऐसी घटना को अंजाम देने के लिए एक्ट नहीं किया गया। तो फिर 18 तारीख को वो जो चेतन चौधरी है तो वो वहाँ पे पहुँचा। ये लोग किले पे गए, पीछे से वो आया और वहाँ पे जाके उन्होंने इसको पुश किया और गिरने के बाद उसकी मृत्यु हो गई। अग्रवाल और गोयल समझ में आ रहा है कि बड़े खानदानी लोग हैं, क्या एग्जैक्टली इनकी फैमिली बैकग्राउंड है और इस पूरे मामले में अभी तक एग्जैक्टली कौन कौन से टेक्निकल एविडेंस को क्रॉस वेरीफाई किया गया? देखिए, दोनों बिजनेस फैमिलीज हैं। मार्केट यार्ड पूना सिटी में जो है वहाँ पे दोनों के बिजनेस हैं और हमने अभी तक वो जो भी हमें टेक्निकल हमारे सोर्सेज हैं जिसमें हम CDR IPDR एनालिसिस करते हैं, CCTV चेक करते हैं, हमारे कुछ गोपनीय सूत्र हैं और उनके रिश्तेदारों के जवाब हैं और उनके आगे जो साक्षीदार हमें वहाँ पे जो वस्तु स्थिति दिखाई दी है, इस सब के आधार पे ये जो गुनाह है वो डिटेक्ट होके सामने आया है। थँक्यू सर, थोडंसं मराठीमध्ये नाही, लोहगडावर जाण्याच्या आधी ते बालीला जाणार होते सर, त्या संदर्भात काय अपडेट आहे? बहुतेक 5-7 जूनच्या आसपास पहिल्या आठवड्यात जूनचे बाली या ठिकाणी प्री वेडिंग शूटसाठी जाणार होते। त्यासाठी ते पुण्यातून निघाले सुद्धा होते एकतर, आणि परंतु मुंबईला जाऊन त्यांना असा कळाला की तो पासपोर्ट जे आहे केतन अग्रवालचा ते मिसिंग होता आणि अधिक तपासात आमचे समोर आलेलं आहे की ते जे मुलगी आहे सिया गोयल त्यांनी स्वतःहून त्याचा पासपोर्ट काढून त्याला डिस्प्लेस केला होता ते पासपोर्ट, म्हणून ते बालीला त्याच्याबरोबर जाण्याची त्याची काही इच्छा नव्हती आणि मग परत आल्यानंतर हिच्या सिया गोयलचा बर्थडे प्लॅन केला होता 19 तारखेला आणि दोघा फॅमिलीजने मिळून, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्याची जाण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी 18 तारखेला आग्रह धरून त्याला सोबत लोहगडला ट्रेकिंगसाठी घेऊन गेली। त्या ठिकाणी अगोदरही तो चेतन चौधरी तिकडे आला होता म्हणून ह्या घटनाला त्यांनी अंजाम दिलेला आहे। पासपोर्टच्या थेफ्टमध्ये एनी सेक्शन और ॲडिशनल ऑफेन्स आता त्यामध्ये पुढील तपासामध्ये जर काय असा त्यांनी त्याचा जे नुकसान केला तसे कलम ॲड करण्यात येईल। इन्व्हेस्टिगेशनमध्ये आतापर्यंत जे सांगितलेल्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे क्रॉस चेक केल्या आहात म्हणूनच आपण आपल्याला अपडेटेड माहिती दिलेली आहे। पासपोर्ट त्यांनी घेतला होता, हे कधी कळालं? घटनेच्या नंतर कळालं की आधी? ही घटनेच्या नंतर आता आमच्या तपासामध्ये ही गोष्टी त्यांना माहीत होता की त्याचा पासपोर्ट जे आहे ते असा प्रकारे मिसप्लेस झाला होता, पण त्यासाठी कोणी आमच्याकडे कंप्लेंट केलेली नव्हती। आणि दुसरा ते ज्युरिस्डिक्शन इथे ते पुण्या सिटीमध्ये राहत होते, ते आमच्याकडे तशी काही कंप्लेंट जापर्यंत ते लोहगड किल्ल्यावर गेले नाही तर काही आलेली नाही। ही घटना घडल्यानंतर ईडी दाखल आमच्याकडे झाल्यानंतर आम्ही अधिक तपास सुरू केलेला आहे। तिच्या कुटुंबियांना माहित होतं त्याचा पासपोर्ट मिस हे केलाय? हो, कुटुंबियाला एवढा तर माहित होतं की पासपोर्ट मिसिंग आहे, त्याचा बहुतेक संशय असू शकते किंवा आता पर्सनल रिलेशन्समध्ये खूप काही गोष्टी असतात घरात, त्यावर कमेंट करणे योग्य नाही। पासपोर्ट हिने काढून घेतला होता आणि हिच्याकडे आपण कुठून मिळाला पासपोर्ट? ते मिळालंच नाहीये, त्यावेळीची घटना आहे, जूनचे फर्स्ट आठवड्याची घटना आहे। फक्त ब्रीफिंग नाही आम्हाला, प्लीज ब्रीफ अस एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड इन लोहगड केस, बिकॉज नाउ इट इज क्लियर दॅट इट्स अ मर्डर। On 16th of June 2026 at Lohgad Fort in the jurisdiction of Lonavala Rural Police Station, an accidental death case was registered under AD number 36/2026 under section BNSS 194
where it was reported that a would-be couple who had got engaged in February 2026, Sia Goel and Ketan Agarwal, they had gone for trekking on the fort, and that the boy Ketan Agarwal had fell down after slipping away from one of the edge walls of the fort, and the girl Sia Goel herself reported it to the family of the deceased, and that time police also reached there, and the family also reached. His body was extracted from the valley, and then after post-mortem and all, it was handed over to the family. Registration of the AD and certain information provided by the family and the friends of the deceased brought some pictures, suspicious pictures in front of us, which were further investigated, and it transpired that Sia Goel was in relationship with the boy named Chetan Chaudhary, who used to work in the same area in Market Yard in Pune city, where that girl and her family had the business. So in the further investigation through the confidential sources and technical analysis of the phone calls made and the CCTVs, the presence of Chetan Chaudhary was found at the fort itself, and it was clear. And after in the further interview and interrogation of the suspects, they admitted that they had conspired together to kill the boy named Ketan Agarwal. So on 18th, before Ketan Agarwal and Sia Goel reached the fort, this Chetan Chaudhary was himself present at the fort itself, and when they went upstairs, he went after them, and they together pushed him down the fort, which caused his death. Now both are detained, but is she confessing something during interrogation? They did. Both accepted the... They did accept.